नमस्कार. सध्या या जगामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती आहे. तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये डीमॅट अकाउंट असन आणि तुम्ही काही शेअर घेतले असन वर्षा दीड वर्षा पहिले, तर काल एका दिवसात शेअर मार्केट 9 लाख करोड रुपयानं पडलं. इंडियन शेअर मार्केटच नाही, जगातले शेअर मार्केट पडत आहे. कारण सध्या इराणमध्ये जे परिस्थिती आहे का, इराणमध्ये ठीक आहे, तिचा जो राष्ट्राध्यक्ष आहे खामोनी, त्याच्या विरोधात आंदोलन चालू आहे आणि तिथं अमेरिका इंटरफेअर करू शकते. त्याच्यानंतर रशिया आणि अमेरिकेचं युद्ध होऊ शकते, अशी जागतिक परिस्थिती आहे. म्हणून तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली असन आणि तुमचे शेअर चांगलं प्रॉफिट होतं आणि ते प्रॉफिट कमी झालं असन, तर कमी प्रॉफिटवर असलेले शेअर तुम्ही विकू शकता. ठीक आहे, कारण सध्या जे परिस्थिती आहे, जर युद्ध पेटलं तर हे शेअर मार्केट पुन्हा खाली जाऊ शकते. ठीक आहे, आपल्या बुद्धीनं विचार करा थोडासा आणि त्याच्यावर विचार करून उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर इकाचे का ठेवायचे हे तुम्ही तुमचं ठरवा. लॉसमध्ये जरी शेअर असन काही आणि काही प्रॉफिटमध्ये असन, पण टोटल प्रॉफिटमध्ये असन तर सगळेच काढू शकता. ठीक आहे, हे तुमच्यावर डिपेंड आहे. पण मी एक सल्ला म्हणून सांगून राहिलो तुम्हाला का आता शेअर मार्केटमधून तुम्ही ठीक आहे शेअर विकून बाजूले होऊ शकता आणि जसं पडन ठीक आहे खूप पडन तेव्हा मग तुम्ही शेअर घेऊ शकता. ही अपॉर्च्युनिटी आहे. तुमचं प्रॉफिट बुक करून घ्या आणि शांत बसा काही दिवस. ठीक आहे, हा सल्ला मी अगोदरच जेव्हा व्हेनेझुएलाच्या पंतप्रधानाले उचललं होतं अमेरिकेनं, तेव्हाच मी सांगितलं होतं. पहिलेच व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं. यूट्यूबवर तो व्हिडिओ आहे, तर पहा तुम्हाला का करायचं आहे आणि याच्यावर लवकर डिसिजन घ्या. धन्यवाद.